पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शेकाप काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या वतीने प्रभाग क्रमांक 1 मधील प्रचाराचा शुभारंभ पेंदर येथे करण्यात आला। यावेळी कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार बाळाराम पाटील, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आरसी घरत, कामगार नेते महेंद्र घरत यांच्यासह आघाडीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। गेली अनेक वर्ष केलेली विकास कामे आणि जनतेशी असलेली बांधिलकी यांच्या जोरावर प्रभाग 1 मधील शेकाप आघाडीचे 4ही उमेदवार बहुमताने निवडून येतील असा विश्वास बाळाराम पाटील यांनी व्यक्त केला। किमान 3 वेळा प्रत्येक मतदाराच्या घरापर्यंत उमेदवार पोहोचावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आज आम्ही प्रचाराला सुरुवात केलेली आहे। हा प्रभाग निश्चितपणानं शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या आघाडीचा 100% निवडून येणार आहे। 4च्या 4 जागी आम्ही विजय संपादन करणार आहोत आणि हा विजयही चांगल्या मताधिक्याचा विजय असणार आहे। कारण या विभागामध्ये सातत्यानं आम्ही मंडळी कार्यरत असतो। जनतेच्या सुखदुःखाला, प्रत्येक अडीअडचणीला, गावाच्या विकासासाठी सातत्यानं आम्ही मंडळींनी प्रयत्न केलेला आहे। कुठलीही आणीबाणीची वेळ असली तरी त्या ठिकाणी जाग्यावर पोहोचणारा पहिला कार्यकर्ता हा आमचा सहकारी असतोय आणि त्या अनुषंगानं एक नैतिक अधिकारात आम्ही मंडळी मतदान मागण्यासाठी जनतेसमोर जातोय। या निवडणुकीला सामोरं जात असताना ज्या मंडळींची राज्यामध्ये, केंद्रामध्ये सत्ता आहे, 5 वर्ष काँग्रेसचे आमदार म्हणून कार्यरत होते, आता 3 वर्ष राज्यात केंद्रात BJPची सत्ता आहे, BJPचे आमदार म्हणून प्रशांत ठाकूर कार्यरत आहेत, पण आपल्या या मतदारसंघाच्या विभागामध्ये काही काम केलं का असा प्रश्न ज्यावेळेस विचारला जातो त्यावेळेस ही मंडळी निरुत्तर असतात। उलट शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून आम्ही मंडळी प्रत्येक गावामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती असेल, जिल्हा नियोजन मंडळ असेल, याच्या माध्यमातून सातत्यानं काम करते आहोत। CSRचा प्रभावी वापर करत या ठिकाणच्या शाळांची सुधारणा असेल किंवा अन्य प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। ग्रामस्थांचे, प्रकल्पग्रस्तांचे विविध प्रश्न असतील ते सोडवण्याच्या दिशेनं सातत्यानं प्रयत्न करतोय, जागृत असतो, जागल्याची भूमिका पार पाडत असतो आणि म्हणून जनतेचा अतिशय चांगला पाठिंबा या निवडणुकांच्या दरम्यान आम्हाला मिळतोय। मला या ठिकाणी निश्चितपणानं एक गोष्ट नमूद करायची आहे की पनवेल नगर परिषदेची सत्ता प्रशांत ठाकूर, राम ठाकूर यांच्याकडे 10 वर्ष आहे, पण पनवेलचा एकही पायाभूत मूलभूत प्रश्न सुटू शकलेला नाही। सातत्यानं 8-10 वर्ष सत्ताधारी पक्षाचे आमदार असून या परिसरातील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सुटू शकलेले नाहीत। या परिसराला भेडसावणारा जो प्रदूषणाचा मोठा मुद्दा आहे त्याच्या बाबतीत आमदार म्हणून प्रशांत ठाकूर कोणतीही कार्यवाही करण्यामध्ये यशस्वी झालेले नाहीत। हे सारे मुद्दे सोडवण्याच्या जिद्दीनं आम्ही मंडळी कामाला लागलेलो आहोत। आत्तापर्यंत आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून सिडको असेल, MIDC असेल, या साऱ्या ठिकाणी आंदोलनाच्या बळावर जनतेचे प्रश्न मार्गी लावत आलेलो आहोत। जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या माध्यमातून पायाभूत सुविधा देत आलेलो आहोत। पनवेलची नगरपालिका स्वच्छ भारत अभियानमध्ये 170व्या क्रमांकावर आहे। उलट पक्षी रायगड जिल्हा परिषद असेल, पनवेल पंचायत समिती असेल, यांना शासकीय पुरस्कार मिळत आहेत। राज्याचे मंत्री, राज्याचे सचिव या ठिकाणी त्याबद्दल सभापतींना आणि अधिकाऱ्यांना सन्मानित करतात। हा कारभाराचा फरक आहे। झालेल्या जिल्ह्याच्या तपासणीमध्ये यशवंत पंचायत राज असेल किंवा स्वच्छता अभियान असेल, शेतकरी कामगार पक्षाच्या अधिपत्याखाली असणाऱ्या पंचायती या प्रथम, द्वितीय क्रमांकावर आहेत। तर ह्याच पद्धतीनं गुणात्मक फरक ठेवून पनवेल महानगरपालिकेचा कारभार करत असताना नव्यानं समाविष्ट झालेल्या ह्या ग्रामीण भागाला झुकतं माप देऊन चांगल्या नागरी सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न असेल। किंबहुना आम्ही मंडळी प्रयत्न म्हणण्यापेक्षा तसा विश्वास जनतेला देतोय आणि आत्तापर्यंत जे म्हणून शब्द जनतेला दिलेले होते ते बहुतांशानं पूर्ण केलेले आहेत। भविष्यातही ती परंपरा पाळणार आहोत। निश्चितपणानं माझे सहकारी जनार्दन पाटील असतील, ज्ञानेश्वर पाटील असतील, जयश्री म्हात्रे असतील किंवा शीतल केणी असतील, यांना जनता निश्चितपणानं निवडून देईल। शेतकरी कामगार पक्षाची निशाणी असलेली कब्बशी, काँग्रेसची निशाणी असणारा हाताचा पंजा यांच्यासमोरचं बटन दाबून या उमेदवारांना बहुमतानं विजयी करतील असा विश्वास या ठिकाणी मला व्यक्त करावा असं वाटतं। ग्रामीणमध्ये सुरुवातीपासून शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेसचा प्रभाव राहिलेला आहे। आता
विधानसभेनंतर ज्या ज्या निवडणुका झाल्या 7 निवडणुका मोठ्या झाल्या, त्यामध्ये विधान परिषद असेल, जिल्हा परिषद, पंचायत समिती, अर्बन बँक, त्याच्यामध्ये मार्केट यार्ड आणि ग्रामपंचायत, या सगळीकडं आघाडीनं अगदी चारी मुंड्याची करण्याचं काम BJPला केलं. BJP म्हणजे कोण, आलेली सूज होती, काँग्रेसमधून गेलेले लोक होते, शेतकरी कामगार पक्षामधून गेलेले लोक होते आणि भूलथापा त्यांनी मारल्या लोकांचा. पनवेलचा विकास करायचा आहे, पनवेलमध्ये प्यायला पाणी नाही आणि पनवेल स्वच्छ सुंदर पनवेलचा नारा दिला होता 10 वर्षापूर्वी, आता 117वा नंबर आला आहे. याच्यामध्ये लोकांना आता सगळं समजलेलं आहे आणि महानगरपालिकेला त्यांना गाडल्याशिवाय लोक राहणार नाही. BJP हद्दपार होणार आणि मग विधानसभेला पहा तुम्ही काय होते. बाळाराम पाटील आणि स्वर्गीय दत्तशेठ पाटील यांनी आमदारकीच्या काळामध्ये जी कामं या भागातली केलेली आहेत, त्या भागातली कामं काही अंशी जी अपुरी राहिलेत, ती अपुरी कामं पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आघाडीच्या माध्यमातून आम्ही ही कामं त्या ठिकाणी पूर्ण करणार आहोत. आणि आज समोरच्या पार्टीने जे काय उद्योग चालवलेले आहेत, समोरची पार्टी म्हणजे कोण, शेका पक्षामधून गेलेली, काँग्रेसमधून गेलेली, ही मूळची भाजपची नाहीत. आता माझा एकच प्रश्न आहे की हे लोक, ही मंडळी, ही आघाडीची ही निवडणूक जिंकल्यानंतर खरोखर भाजपमध्ये राहणार आहेत का, हा सवाल आहे. आणि म्हणून जनतेने हा विचार केला पाहिजे की पक्ष बदलताना तुम्ही तिकीट देणार आहात की आघाडीच्या उमेदवारांना तुम्ही मत देणार, हा प्रश्न माझा जनतेला आहे. आणि म्हणून माझं आव्हान आहे की आघाडीचे हे 4चे 4 उमेदवार 100% नव्हे तर 1000% निवडून येतील अशी मला खात्री आहे. नमस्कार, मी शीतल दिनेश केणी, शेतकरी कामगार पक्ष प्रभाग क्रमांक 1B मधून निवडणूक लढवत आहे. मला जनतेने प्रचंड मताने निवडून द्या ही विनंती. नमस्कार, मी जयश्री रविकांत म्हात्रे, शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार प्रभाग क्रमांक 1A मधून निवडणूक लढवत आहे. तरी तुम्ही प्रचंड मतांनी मला निवडून द्या.